मित्रांनो, SW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण पाहत आहोत। मित्रांनो, या भाग 4 मध्ये 56 ते 65 या दरम्यानचे 10 गणिते पाहत आहोत मित्रांनो। आणि हा व्हिडिओ सविस्तर पहा, विश्लेषण सुद्धा समजून घ्या, कारण पेपरमध्ये या स्वरूपाचे प्रश्न आल्यावर आपल्याला सहज आले पाहिजेत मित्रांनो। तत्पूर्वी माझे चॅनल SW गुरुजीला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर करत जा। तर मित्रांनो, 56 गणित पहा। गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो, तर हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथम 25% सूट देतो व आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो, तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? तर मित्रांनो, इथे पहा, 50,000 रुपये गोपीचंद 50,000 रुपयाच्या खरेदीवर 40% सूट देतो, 40% सूट दिली। आता इथे पहा मित्रांनो, इथे 40% सूट दिल्यावर आपल्याला 50,000चे 40% म्हणजे 50 गुणिला 500 गुणिला 40 म्हणजेच किती? 20,000। 20,000 रुपये सूट देतो, म्हणजेच इथे हे 20,000 रुपये झाले। त्यानंतर हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर प्रथमतः 25% सूट देतो, म्हणजेच 50,000वर हे झालं गोपीचंद आणि हा हिरालाल। आता 50,000च्या रकमेवर प्रथमतः 25% सूट देतो, ठीक आहे। आता 25% सूट जर दिली तर इथे किती होईल मित्रांनो? 500 गुणिला 25 म्हणजे इथे किती होईल मित्रांनो? 12,500। आता सूट देतो, आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो। आता रक्कम किती आलेली आहे? आता हे 12,500 रुपये या 50,000 रुपयातून 12,500 वजा करावे लागेल, म्हणजे किती? 37,500। आता आलेल्या रकमेवर तो पुन्हा 15% सूट देतो, म्हणजे याच्या 15% सूट देतो। हे 0 0 कटले। आता 375 गुणिला 15 हे गुणाकार करावे लागेल। इथे गुणाकार किती होते? 15 5 75 उरले 7, 15 7 105, 112 उरले 11, 15 3 45 आणि 11 किती झाले मित्रांनो? 56। म्हणजेच पहिल्या रकमेवर 25% सूट दिली तेव्हा 12,500 रुपये आणि दुसऱ्या वेळेस 15% सूट दिली तेव्हा 5,625। या दोघांची बेरीज करावी लागेल मित्रांनो इथे आता। म्हणजेच किती? 12,500 आणि 5,625 याची बेरीज किती होते मित्रांनो? 18,125 होत आहे या दोघांची बेरीज। आता 18,125 आणि 20,000 यामधला डिफरन्स कितीचा आहे पहा। 20,000 मधून आपण 18,125 जर वजा केले, कारण गोपीचंदचे किती होते? 20,000 आणि हिरालालचे 18,125, याचा डिफरन्स किती व्हायला मित्रांनो पहा। 20,000 मधून 18,125 गेले म्हणजे किती राहिले? 1,875 राहत आहे। आता प्रश्न काय म्हणते? हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळाले? म्हणजेच इथे कोणाला जास्त पैसे मिळाले? तर हिरालालला। म्हणजेच हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये जास्त मिळाले? 1,875 रुपये। पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवा। याला 20,000, याला 18,125, याला जास्त मिळाले लक्षात ठेवा। कोणाला? हिरालालला। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर। त्यानंतर पहा मित्रांनो, आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे। लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% होता, तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? हा प्रश्न पहा, 2 वर्षापूर्वी लोकसंख्या विचारली म्हणजेच निश्चितच कमी। आता इथे पहा मित्रांनो, हे समजून घ्या की 2 वर्षापूर्वी, तर हे सूत्र कसं लक्षात ठेवायचं की चक्रवाढ व्याज बरोबर P अधिक 1 प्लस R/100 त्याचा n। आता चक्रवाढ व्याज किती आहे? पूर्ण लोकसंख्या किती आहे? 3,02,500
आता प्रतिवर्षी 10% दर आहे आणि इथे पीची किंमत काढायची आहे, कारण 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या काढायची म्हणजे हे काढायचं आहे. 1 प्लस आर रेट किती आहे 10 आणि अपॉन 100 आणि किती वर्ष 2 वर्षापूर्वी, म्हणजेच इथे 3,02,500 बरोबर पी. इथे 100 एक 100 आणि 110, 100 एक 100 अधिक 10 म्हणजे 110, 110 भागिला 100चा वर्ग. पुन्हा 3,02,500 पी. इथे पहा 11/10 कारण 0 कटले त्याचा वर्ग. त्यानंतर मित्रांनो 3,02,500 गुणिला हे इकडे जर आले तर 11 गुणिला 11 आणि 10 गुणिला 10 म्हणजेच इथे 10 गुणिला 10 म्हणजे 100, 121 बरोबर पी. हे इकडे व्यस्त होईल. आता हे 121 याला जर भाग दिला तर मित्रांनो इथे येते 25 येईल. आता हे 25 आणि हे 2 0 म्हणजे 2500. म्हणजेच इथे पहा मित्रांनो की इथे काय राहिलं आता 2,500 गुणिला 100 बरोबर पी. म्हणजेच याचा गुणाकार किती होईल 25 एक 25 आणि 4 शून्य म्हणजे 2,50,000. म्हणजेच या गावाची 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती 2,50,000. हे शॉर्ट ट्रिक सुद्धा आहे. डिजिट सम मेथडनं हे गणित लवकरात लवकर सोडवले जाते मित्रांनो आणि ही मेथडसुद्धा सोपी आहे. परंतु या वर्गासाठी 8व्या वर्गासाठी ही पद्धत जरा कठीण जाईल. परंतु डिजिट सम मेथडचे काही व्हिडिओ माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, आवर्जून व्हिडिओ पहा मित्रांनो. आणि डिजिट सम मेथड काय राहते डिजिट सम मेथड तर माझ्या त्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मित्रांनो. तर त्या व्हिडिओ अवश्य पहा, त्यामुळे आपल्याला हे गणित सहज येतात मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा मित्रांनो 58. रेषा ए बी पॅरलल आर एस. ए बी आर एसला पॅरलल आहे म्हणजे समांतर आहे. रेषा सी डी म्हणजे ए बी आर एस आणि सी डी हे एकमेकाला पॅरलल आहे व रेषा पी क्यू ही छेदिका आहे. तर संगत कोण आंतरकोनाच्या एकूण जोड्या किती आहेत. पहा हे गणित जेवढं पाहिजे तेवढं सोपं सुद्धा नाही, आपल्याला जरासं निरीक्षण करावे लागते. तर पहा मित्रांनो आपण इथे संगत कोण पहिले पाहूया. संगत कोण कोणते या हे 2 रेषा समांतर रेषा आणि ही छेदिका हे आपण समजून घेऊया. पहिले हे समजून घेतलं की लक्षात येते. म्हणजे ही एक समांतर रेषा आणि हे 2 समांतर रेषा आणि छेदिका. आता याच्यात संगत कोण कोणता आहेत तर हे एक याला, दुसरा संगत कोण हे संगत कोण याला, म्हणजे 2 जोड्या झाल्या. त्यानंतर हा संगत कोण, हा संगत कोण याला एकरूप आहे. पहा समजून घ्या, हा संगत कोण याला एकरूप, हा संगत कोण याला एकरूप, म्हणजे इथं 2 जोड्या झाल्या आणि हे तिसरी जोडी. त्याचप्रमाणे इथे सुद्धा पहा हा संगत कोण याला एकरूप आणि हा संगत कोण याला एकरूप आहे. त्याचप्रमाणे हा संगत कोण याला एकरूप, म्हणजे इथे किती जोड्या झाल्या 6 जोड्या आणि या साईडला किती होतील 6. म्हणजे संगत कोणाच्या जोड्या किती तयार होतील, संगत कोण होतील एकूण 12. संगत कोण किती होतील 12. पहा हा संगत कोण याला एकरूप, हा संगत कोण याला एकरूप आणि हा संगत कोण याला एकरूप, कारण हा घेतला नाही आपण, म्हणजे एकूण किती 6 जोड्या तयार होतील. संगत कोण 6 आणि 6 किती झाले, या संगत कोण या संगत कोणाला, हा संगत कोण या संगत कोण, त्यानंतर हा संगत कोण याला, अशा 12 जोड्या संगत कोणाच्या होतील. आता अंतर कोणाच्या जोड्या काढायच्या. आता अंतर कोण कोणते येतं, हे एक अंतर कोण, हे अंतर कोण, त्यानंतर दुसरा आहे हा अंतर कोण याला अंतर कोण, किती झाल्या 2 जोड्या. त्यानंतर हा अंतर कोण याला आहे, कारण हे 2 समांतर रेषा आहे, याचा अर्थ हे 2 अंतर कोण झाले. अशा 3 जोड्या झाल्या. इकडून सुद्धा 3 जोड्या तयार होतील. हे एक, दुसरा हा एक आणि तिसरी हे एक. म्हणजेच लक्षात ठेवा इकडे 3 इकडे 3, म्हणजे अंतर कोण किती झाले
आंतरकोन झाले मित्रांनो 6. असे एकूण 18 संगत कोन व आंतरकोन यांच्या जोड्या तयार होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. याचं सविस्तर माहिती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्याचं संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन काय आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे मित्रांनो. आवर्जून हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. प्रत्येक चॅप्टर वाईज जर आपण अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर संगत कोन म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल आणि आंतरकोन, व्युत्क्रम कोन काय असतात ते जर आपण सविस्तर एका व्हिडिओमध्ये पाहिलं तर सगळ्या क्लिअर होतात कन्सेप्ट. त्यामुळे तो व्हिडिओ आवर्जून पहा. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेमी आहे, तर गोलाची त्रिज्या किती? आता सर्वात महत्त्वाचं आहे, गोलाचे पृष्ठफळ सूत्रच माहीत पाहिजे आपल्याला. जर ते माहीत नसेल तर मात्र मग गोलाची त्रिज्या काढता येत नाही. इथे कोणतीही क्लुप्ती नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या सूत्र माहीतच असायला पाहिजे मित्रांनो. आता गोलाचे पृष्ठफळ सूत्र काय आहे? 4πr². विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण किंमत टाकूया. गोलाचे पृष्ठफळ किती दिलेलं आहे आपल्याला इथे? तर 1386. 4 पायची किंमत किती राहते? 22/7 आणि आपल्याला आरची किंमत काढायची आहे. आता इथे पहा 1386 हे इकडं गेल्यावर काय होईल? व्यस्त, म्हणजेच 1/4 गुणिला 7/22 बरोबर आरचा स्क्वेअर. इथे हे लक्षात घ्या की आपल्याला 22×1 = 22 आणि इथे पहा 22×132 म्हणजे 6 उरले इथे 4 आणि 22 इथे 6 उरले. 22 म्हणजे 66 झाले. 22×3 = 66 म्हणजे 63 आणि इथे पहा 63 गुणिला 7 भागिला 4 बरोबर r³ आता इथे पहा मित्रांनो 63 गुणिला 7 म्हणजे 7×3 = 21 आणि उरले इथे 2 7×42 42 आणि 2 44 बरोबर r³ म्हणजे r बरोबर किती राहील तर 441 कशाचा वर्ग आहे 21 आणि इथे हे कशाचा वर्ग आहे 4 2 म्हणजे 441 चा वर्गमूळ 21 आणि इथे 4 चा वर्गमूळ 2. मग आता इथे लक्षात घ्या 21/2 म्हणजे उत्तर किती निघेल मित्रांनो इथे r ची किंमत किती निघेल r बरोबर किंमत निघेल 21/2 म्हणजे r बरोबर किती 10.5 10.5 कोणता आहे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. फक्त आपल्याला हे गोलाचे पृष्ठफळ माहित पाहिजे. गोलाचे पृष्ठफळ बरोबर काय 4πr² आणि हे जर माहित असेल तर आपल्याला सगळं गणित सहज जमते. फक्त हे महत्त्वाचं आहे सूत्र. त्यानंतर 60वं गणित पहा 8x - 6y + 4 आणि 6y - 3x + 7 यांच्या बेरीजतून म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल. आता या दोघांची बेरीज पहा 8x आणि -3x किती झाले 5x ताबडतोब करायची 5x पहा 8x - 3x किती झाली 5x -6y + 6y म्हणजे जिथेच कटले अधिक वजा असेल तर कटले 4 + 7 म्हणजेच किती झाले 11. हे झाले या दोघांची बेरीज या दोन अंकाची बेरीज. आता यामधून ही वजाबाकी करायची म्हणजेच इथे पहा अतिशय सोपं 5x + 11 मधून हे 4 + 9y + 2x वजा करायचे. इथे पहा मित्रांनो 5x + 11 - 4 - 9y - 2x कारण वजानं अधिकला गुणलं वजा वजानं अधिकला गुणलं वजा वजानं अधिकला गुणलं वजा. इथे पहा 5x - 2x म्हणजेच किती झाले 3x 5x मधून -2x गेले 3x राहिले. नंतर इथे yचं पद नाहीच -9y अधिक 11 आणि -4 किती होतात +7 हा पर्याय कुठे आहे 3x - 9y + 7 पर्याय क्रमांक 1. फक्त या दोघांची बेरीज
आणि या आलेल्या बेरजेतून ही वजाबाकी करायची. फक्त एक लक्षात ठेवायचं, वजा करताना ही साईन बदलायची. हे जर चिन्ह बदलवले नाही तर उत्तर वेगळं निघू शकते. त्यानंतर 61 गणित, पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, चुकीचे? 2 अचूक पर्याय निवडा. हे महत्त्वाचं आहे की असत्य आहे म्हणजे चुकीचे आहे. आता 2 अचूक. 5 क्रमावर विषम संख्येची सरासरी विषम संख्याच येते. 5 क्रमावर विषम संख्येची सरासरी विषम संख्याच येते. आता 5 क्रमावर विषम संख्या जर घेतल्या आपण, पहा 1 2 विषम संख्या 1 3 5 7 आणि 9, याची बेरीज ही विषम संख्या येते. पहा 4 9 16 25 आणि याची सरासरी किती संख्या आहे? 5 आहे. म्हणजेच किती झाले? 5 5 25, म्हणजे इथं 5 आले. ही विषम संख्या झाली. पहा सरासरी, म्हणजे हे विधान काय बरोबर आहे. नंतर पहा, दिलेल्या संख्येच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. हे नाही राहू शकत, लक्षात ठेवा. म्हणजे पर्यायचा क्रमांक 2 हे चुकीचं विधान. 2 समसंख्येची सरासरी विषम संख्या असू शकते. 2 समसंख्या, कोणते 2 समसंख्या घ्या, त्या सरासरी म्हणजे 20 अधिक 22 घ्या. किती झाली? या दोघांची बेरीज किती झाली? 42 भागीला 2 म्हणजेच किती? 21. म्हणजेच 2 समसंख्या सरासरी विषम संख्या असू शकते, असते. त्यानंतर एक लक्षात ठेवायचं, चौथं चेक करायचं कामच नाही. चौथं चेक करायचं, तुम्हाला हे जर गणित नाही समजलं असतं तर ठेवलं असतं पेंडिंग. आता मला एक सांगा, हे 2 बरोबर आहे, याचाच अर्थ हे 2 चुकीचे आहे, कारण 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे 2 अचूक पर्याय निवडा, पण कोणते? असत्य आहे ते. म्हणजे असत्य कोणते कोणते आहेत? 2 आणि 4. हे लक्षात ठेवा, वाचा, पहा बरोबर. कोणते विधान असत्य आहे, आपल्याला असत्य शोधायचे, पण 2 अचूक पर्याय निवडायचे त्यातले. म्हणजे हे 2, म्हणजे याचं उत्तर काय निघेल? 2 किंवा 4 ऑप्शन. 2 किंवा 4 नंबरचा ऑप्शन. त्यानंतर पहा 62, एका फळ विक्रेत्याने 48 डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. म्हणजे 48 डझन 48 रुपये डझन या दराने, म्हणजे 48 गुणिले 48 करावं लागेल. ठीक आहे. आता 48 गुणिले 48 किती होते मित्रांनो? 2304. ओके. आता हे समजून घ्या, त्यातील 1 डझन संत्री खराब झाली. हे डझनचा हिशोब होता आपला. म्हणजेच इथे लक्षात ठेवा, 1 डझन संत्री खराब झाली, म्हणजे इथं 47 डझन. इथे किती आले? 47 डझन. आता हे लक्षात घ्या की 1 डझन संत्री खराब झाली, उरलेली सर्व संत्री आपण 6 रुपये डझन याप्रमाणे विकली. आता 6 रुपये प्रमाणे विकली. आता एक लक्षात ठेवायचं की 1 डझन एक संत्र कितीला? 6 रुपयाला. म्हणजेच 1 डझन संत्र कितीला? तर 72 रुपयाला. किती रुपयाला? 72 रुपयाला. हे समजून घ्या. हे 1 डझन संत्री खराब झाली म्हणजे 47 डझन राहिले. आता इथे किती रुपयाला घेतला होता? 48 रुपये डझन. म्हणजे एक संत्र कितीला पडलं होतं? 4 रुपयाला. आता संत्र कितीला पडायला? 6 रुपयाला. म्हणजेच 12 कम 72. 72 गुणिले 47 म्हणजेच किती येईल मित्रांनो? 3384. ठीक आहे. आता काय म्हणते समोर? तर व्यवहारात त्याला नफा किती झाला? म्हणजेच 3384 वजा 2304 0801 म्हणजेच 1080 रुपये. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं पाहिजे फक्त आपल्याला की इथे 48 रुपये डझन म्हणजे एक संत्र कितीला पडायला? 4 रुपयाला. आणि इथे गणितात काय दिलं? 6 रुपयाचं एक संत्र, म्हणजेच काय डझन पडायले? 72 रुपये डझन. उत्तर किती राहील? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर गणित पहा मित्रांनो, पुढील बहुपदीची कोटी किती? आता कोटी म्हणजे काय की सर्वात मोठा घातांक, त्या पदाचा सर्वात मोठा घातांक. हे एक लक्षात ठेवायचं. आता या गणितात पहा, हे जे पद आहे, एक पद, हे दुसरं पद, हे तिसरं पद आणि चौथं पद, चलाचा घातांक. आता इथे पहा मित्रांनो, इथे बेरीज जर केली तर 5 2 आणि इथे काही नाही म्हणजे 1 आहे.
याचा घातांकाची बेरीज किती वेळेली 5 2 1 म्हणजे किती झाले 8. या पहिल्या पदाचा किती झाली बेरीज 8. इथे 4 आणि 7 याची बेरीज करायची नाही, फक्त घातांकाची. 4 आणि 7 11. इथे किती बेरीज होत आहे 3 2 1 म्हणजेच किती झाले 6. आणि इथे किती आहे 2. आता हे लक्षात ठेवा की बहुपदीची कोटी किती झाली, मग सर्वात मोठा अंक हा बहुपदीची कोटी राहते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 होता. त्या अंकाची बेरीज करायची, लक्षात ठेवा, गुणाकार नाही, नाहीतर वेगळं उत्तर निघू शकते. या अंकाची बेरीज करायची. 4 आणि 7 11. इथे 5 2 1 म्हणजे किती झाले 8. तर इथे कोटी किती झाली बहुपदीची 11. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 64 पहा आकृतीमध्ये OP लंब आहे एस टीला. OP हा लंब आहे एस टीला, हे एस टीला लंब आहे. जीवा LM, हे LM जीवा हा एस टीला पॅरलल आहे, हे पॅरलल आहे एस टीला, म्हणजे समांतर आहे. O केंद्रबिंदू आहे, ON 6 आहे, ON 6 एवढं किती आहे मित्रांनो 6 आहे. गणित समजून घ्या. LM 16 आहे, हे 16 आहे. एक लक्षात ठेवायचं की वर्तुळ केंद्रावरून टाकलेला लंब जीवेस दुभागतो, हे आपल्याला प्रमेय माहीत आहे. काय सांगितलं, वर्तुळ केंद्रावरून टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो, हे माहीत आहे आपल्याला. म्हणजेच इथे लंब टाकला जीवेस दुभागतो, म्हणजे LM जर किती आहे 16 आहे, तर LN किती होईल मित्रांनो अर्ध 8. ही बाजू किती झाली 8 झाली. तर काय म्हणते, या वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय मित्रांनो व्यास. म्हणजेच हे पहा, हे 6 आहे, हे 8 आहे आणि हे राईट अँगल ट्रायंगल आहे. तर लक्षात ठेवा 6 8 10, 6 8 10 हे काय पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजेच कर्ण किती होईल हे करत बसायचं नाही. पायथागोरसच्या प्रमाणे 6चा वर्ग 8चा वर्ग 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 म्हणजे किती 100, 100चं वर्गमूळ 10 हे करत बसायचं नाही. त्रिकूट माहीत पाहिजे आपल्याला. 3 4 5 6 8 10, नंतर 9 12 15, इथे 12 16 20, नंतर इथे 15 20 25 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजे या दोघांच्या वर्गाची बेरीज 3चा वर्ग 4चा वर्ग 25, नंतर 6चा वर्ग 8चा वर्ग 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64 म्हणजेच किती इथे 10चा वर्ग, 9चा वर्ग 81, 12चा वर्ग 144, 81 144, 225 कशाचा वर्ग आहे 15चा. हे वय त्रिकूट. आणि हे त्रिकूट आपण पाठ करायचे मित्रांनो. लक्षात कसं ठेवायचं पहा. 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. अशा पद्धतीने हे त्रिकूट लक्षात ठेवा. 3 4 5 6 8 10, 9 12, 9 12 15, 12 16 20 आणि 25 20 25, 15 20 25. तर इथे पहा 6 8 10. आता हे जर किती 10 आहे, हे त्रिज्या किती आहे 10. इथूनच समोर त्रिज्येच्या दुप्पट किती राहते कोण राहते व्यास. म्हणजेच हे किती आहे 20. 10 आणि 10 20. म्हणजे सर्वात मोठी जीवा कोणती असते सांगितलं होतं मी व्यास. आणि व्यास किती झाला इथे 20. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर. हे मी स्पष्टीकरण द्यायलो मित्रांनो. हे लक्षात ठेवा की त्यामुळे वेळ लागत आहे, नाहीतर हे गणित आपण कमीत कमी 20-25 सेकंदात सहज करतो. फक्त गणित समजलं पाहिजे की इथे वर्तुळ केंद्रावरून टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो. म्हणजे हे 16 असेल तर हे 8 आहे, 8 6 10 म्हणजे हे 10 आहे तर हे 20 आहे. संपलं. कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला सहज येते मित्रांनो, नाहीतर या गणिताला वेळ लागणारच. त्यानंतर 65 नंबरचं गणित पहा. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेमी लांबीची आहे, त्याचा कर्ण 1.8 सेमी लांबीचा आहे, तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे समभुज चौकोनाची बाजू किती आहे 4.1 आहे आणि कर्ण किती दिलेला आहे तर कर्ण दिलेला आहे 1.8. एक कर्ण 1.8 दिलेला आहे, हा कर्ण 1.8 दिलेला आहे.
पहा समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागतात हे माहीत आहे आपल्याला. मग 1.8 हे पूर्ण आहे तर ही किती असा पाहिजे 0.9. 0.9. तर आता एक लक्षात ठेवायचं की समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागतात आणि काटकोनात छेदतात. म्हणजे हा कोण कोणता होईल काटकोन त्रिकोण आणि ही काय होईल त्याची कर्ण होईल, त्याचा काय होईल कर्ण. आता एक लक्षात ठेवायचं की या पायथागोरसचा त्रिकूट आणि एक नियम लक्षात ठेवायचं की जर हे काही अंशी उपयोगात येतो. लक्षात ठेवा की आपल्याला इथे 41 दिलेला आहे, हे 9 दिलेलं आहे, तर ही किती सहज काढता आलं पाहिजे. आणि ही पद्धत पहा समजून घ्या मित्रांनो. याचा वर्ग करायचा, जी लहान बाजू असते त्याचा वर्ग करा. किती होते वर्ग 81. 9चा वर्ग करा. जी विषम संख्येच्या बाबतीत सांगावलं मी, समसंख्या नाही. समसंख्येच्या बाबतीत रूल वेगळा आहे. तर इथे जर विषम संख्या असेल तर 9चा वर्ग करा. किती झाला 81. आणि 81ची डिवायडेशन असं करा लगतच्या संख्या, म्हणजे कोणत्या 40 41 लगतच्या संख्या असल्या पाहिजे 40 आणि 41. आता जी मोठी संख्या असते तो कर्ण असतो. पहा कर्ण आहे आणि ही बाजू 40 सहज येते. पहा 9 9 9 81 म्हणजेच इथे फोड आणि मोठी बाजू कर्ण, दुसरी बाजू 40. आता तुम्ही टॅली करून पहा. 41चा वर्ग 1681, 40चा वर्ग 1600 आणि 9चा वर्ग 81 म्हणजे 1681 बरोबर 1681 येत आहे. म्हणजेच ही बाजू किती राहील 40. ही बाजू किती राहील मित्रांनो 40. आता ही जर बाजू 40 असेल म्हणजे 4 पॉईंट 4 पॉईंट नंतर ही किती होईल टोटल, ही बाजू 8. कारण इथे पहा 4.1 0.9 म्हणजे इथे 4.0 म्हणजे ही किती राहील पूर्ण बाजू 8 होईल. कोणती हे कर्ण 8. एक कर्ण जे आहे तो किती 1.8चा आणि दुसरा कर्ण कितीचा होईल 4 आणि 4 8चा. आता एक लक्षात ठेवायचं की समभुज चौकोनाचे क्षेत्रफळचं सूत्र काय आहे. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र पाहूया. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो, समभुज चौकोन क्षेत्रफळ काय आहे 1/2 कर्णाचा गुणाकार म्हणजे 1/2 कर्ण किती आहे 1.8 आणि 8 बेक बे बेचोक 8 18 चोक 72. 18 चोक किती होईल पहा इथे पहा बेक बे बेचोक 8. आता राहिले किती 4 गुणिला 1.8 म्हणजे 60.2 उत्तर येईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. तर हे लक्षात ठेवा की संबंधित जे पायथागोरस प्रमेय आहे त्यानुसार हे उत्तर स्पीडनं आलं पाहिजे. लक्षात ठेवा इथे पायथागोरसचं थेरम वगैरे वापरून हे जर गणित करत बसलो तर आपल्याला सहज 3-4 मिनटं लागतेच. तर इथे ही कन्सेप्ट समजून घ्या की इथे जर 7 असतं तर मी काय सांगितलं जर विषम संख्या असेल तर 7चा वर्ग किती 7चा वर्ग 49. 49च्या लगतच्या संख्या किती 24 आणि 25. मोठी संख्या काय राहते कर्ण म्हणजे 25 कर्ण राहील आणि दुसरी बाजू 24. आता तुम्ही टॅली करा 25चा वर्ग किती होते 625 आणि 24चा वर्ग किती 576 आणि 7चा वर्ग 49 हे किती झाले 625. पहा म्हणजेच या दोन संख्ये किती बाजूच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरीज एवढी आलीच. पण हे सहज आलं पाहिजे की इथे जर तुम्हाला असं दिलं की हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि हा जर 7 दिला आहे आणि हे 24 दिलं आहे तर लक्षात ठेवा 7 7 49 म्हणजे 25. 49चे डिवायडेशन. पण हे जर समसंख्या असेल आता समसंख्या असेल पहा मित्रांनो हे गणित कन्सेप्ट समजून घ्या की एक बाजू तुम्हाला 16 दिली असेल एक बाजू 16 दिली असेल 15 दिली असेल आणि ही बाजू 8 दिली असेल तर एक लक्षात ठेवायचं की इथे किती येईल हे गणित करत बसायचं नाही.
इथे जर समसंख्या असेल तर या संख्येचा वर्ग करा. किती होते मित्रांनो? 8 8 64. त्याला 4 न भागायचं. पण आता हे लक्षात ठेवा, समसंख्येच्या बाबतीत रूल वेगळा, विषम संख्येच्या बाबतीत रूल वेगळा. इथे किती होईल? 16. आणि 16च्या आजूबाजूच्या संख्या घ्या. 16च्या आजूबाजूची संख्या किती? 15 आणि 17 हे दोन संख्या. 17 जी मोठी संख्या आहे ती कर्ण राहील. आता 17चा वर्ग 289 आणि 15चा वर्ग किती? 225 आणि 64. 225 आणि 64 किती? 289 झालं. हे लक्षात ठेवा. पण हे काही अंशी आहे, नाही तर प्रत्येक ठिकाणी नाही. हे लक्षात ठेवा की इथे 6, मग इथं हे 8 आहे, मग इथं 6 आणि 10 का नाही? तुम्ही तर आत्ता सांगितलं 6 8 10चं त्रिकूट आहे, म्हणजे 8 6 आणि 10 हे तर आत्ताच आपण त्रिकूट सांगितलं. परंतु ह्या कंडिशनला हे लक्षात ठेवायचं की बरेच गणित आपण फक्त क्लुप्तेच्या आधारे सहज सोडू शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण आज 56 ते 65 पर्यंतचे 10 गणितं पाहिले. उद्या पुढील भागात आपण भाग 5 मध्ये आपण 66 ते 75 हे गणिते पाहणार आहे मित्रांनो. धन्यवाद.